वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी ही राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची, कारण राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि आज शपथविधी देखील पार पडणार आहे। भाजपचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 अशा प्रकारे हे उमेदवार आणि अशा प्रकारचं जागा वाटप हे निश्चित करण्यात आले। भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग राठोड यांना संधी देण्यात येते, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील या 2 नावांची शिफारस करण्यात आली। आनंदाची गोष्ट आहे। आभार मानेन भारतीय जनता पार्टीचे, आभार मानेन आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आभार मानेन बावनकुळेजी आमचे प्रदेशाध्यक्ष, की कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। जे काही गुण असेल त्याचं चीज व्हायचं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये होतं। याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, 5 वर्ष मला भारतीय जनता पार्टीमध्ये झाले। कार्यकर्त्याला वापरून फेकून देणं हे पक्षाचं, भारतीय जनता पार्टीचं काम नाही आहे। योग्य वेळी प्रत्येकाला संधी देण्यात येते, त्या माध्यमातून मला त्या ठिकाणी संधी पक्षाने दिली आहे। सर्वप्रथम तर आपल्या सर्वांच्या माध्यमाने मी माननीय एकनाथजी शिंदे, आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमच्या तमाम शिवसैनिकांचे आभार मानते। आज माझ्यासोबत पक्षाच्या नेत्या मीनाताई कांबळी आहेत, पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतलताई म्हात्रे देखील इथे आहेत आणि खूप मला आनंद आहे की पक्षाने माझ्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी मला दिली। या अगोदरही मला शिवसेनेतून संधी प्राप्त झाली आणि माझ्या पूर्ण मेहनतीने, ताकदीने मी काम केलं आणि त्याचंच कुठेतरी हे फळ मला मिळालेलं आहे असं मी सांगू इच्छिते। याच राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे। महायुतीकडून 12 पैकी 7 जणांची नावं निश्चित झाल्यानंतर कोर्टात धाव घेण्यात आली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या याचिकेवर तातडीनं सुनावणीस मुंबई हायकोर्टानं मात्र नकार दिलाय। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। अजय, काय नेमका अधिकचा तपशील आहे या सगळ्या संदर्भातला? 7 नावं जाहीर झालेत, आज शपथविधी पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयानं तातडीच्या सुनावणीला नकार दिलाय। आपण जर पाहिलं तर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची संख्या होती, त्याच्यातल्या फक्त 7 जणांची एकंदरीत जी आहे ती वर्णी लागलेली। त्याच्यावर काल अजित पवार यांनी सुद्धा मत मांडलं होतं की 12 पैकी फक्त 7च का कोर्टाने ठरवले याचंही प्रकरण जे ते समोर येईल। याच्या विरोधात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोर्टाकडून निर्णय आला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद झाला की निर्णय अद्याप राखू नये, त्याआधीच कसे काय आमदारांची नियुक्ती केली जाते हा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोर्टात जे ती पुन्हा एकदा याचिका, त्याच्यानंतर मग एकंदरीत वीरेंद्र सराफ यांनी या संदर्भातलं जे ते संपूर्ण आज युक्तिवाद जो आहे तो कोर्टात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याच्यानंतर आता 7 आमदारांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 2 महिलांची वर्णी जी आहे ती विधान परिषदेच्या आमदारावर लागलेली, तर सगळ्यात महत्वाचं कार्ड जे आहे ते अजित पवारांची राष्ट्रवादी खेळलेले, कारण की अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला। अजय, एकंदरीत हा जो सगळा प्रकार आहे तो तुमच्या बोलण्यातून लक्षात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आक्षेप घेतलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर क्लोज फॉर जजमेंट, क्लोज फॉर ऑर्डर एक निर्णय कोर्टाने दिलेला, अद्याप निकाल यायचा आहे आणि तो निकाल प्रलंबित असताना निवडणुकीच्या आधी, हे निवडणूक आयोगाने लक्षात घेतलं पाहिजे, निवडणुकीच्या आधी आज 24 तास आधी घाईघाईनं विविध जाती धर्माच्या आमदारांना म्हणजे सदस्यांना तुम्ही घाईघाईनं शपथ देताय, हे घटनाबाह्य अनकॉन्स्टिट्युशनल काम या सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांना हाताशी धरून केलेलं आहे। राज्यपालांनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नावाला मंजुरी दिली नाही, त्याच्यामुळे राज्यपाल सुद्धा, भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल सुद्धा एका कार्यकर्त्यासारखे त्यावेळेस काम करत होते कोश्यारी साहेब, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय। अशा पद्धतीनं एखाद्या राज्याचा राज्यपाल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो, हे फक्त महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोश्यारी साहेब महाराष्ट्राचे राज्यपाल होते
त्यावेळेस महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कोर्टात निर्णय नियुक्तीचा कुठलाही प्रलंबित नाहीये. कुठल्याही पद्धतीचा त्याला स्टे नियुक्तीला दिला नव्हता. त्यामुळे या जे काय आहे ते वैधानिक पद्धतीनेच या नेमणुका जाहीर होत आहेत. विरोधक टीका करणार. व ते घाबरून आमच्यावर टीका करतात. एखाद्यानं जरी आमचं कौतुक केलं तर ते परत शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे की असं त्यांच्या मागे काहीतरी भानगड लागेल. त्याच्यामुळे युबीटी असेल, काँग्रेस असेल, त्यांचे नेते आम्हाला क्रेडिट देतील, आमच्याबद्दल सकारात्मक बोलतील, असा गैरसमज आम्ही कसं काही करून देऊ शकतो.